हे विरोध काय करताय की तुमची आकडेवारी कळाल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल ना, किंवा माझ्या मतदारसंघामध्ये उदाहरणार्थ या छत्रपती संभाजीनगरमधला काय मध्य असेल, पूर्व असेल, ह्या मतदारसंघामध्ये की ओबीसी समाज 55% जास्त आहे. 1931च्या जनगणनेनुसार 52% म्हटल्यानंतर आतापर्यंत नक्की हे भोळा भाबडा ओबीसी समाज, इथं काय कुटुंब नियोजनाचं व्यवस्थापन कमी होतं त्या जुन्या काळामध्ये. 60% आता माझ्यामध्ये ओबीसी समाज असेल महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. मग 60% जर ओबीसी असू शकतं, मग त्या 60%च्या नंतर SC ST मोमेडियन आणि त्याच्यानंतर मारवाडी, जैन, ब्राह्मण ह्या जाती जर मिळाल्या, राहिला 12% मराठा समाज. 12% मराठा समाजाला सातत्यानं सत्ता येते. मग हे 12% पैकीच जे प्रस्थापित काही नेते आहेत हे सातत्यानं जातनिहाय जनगणनेला विरोध करतात. त्यांना चांगलं माहिती आहे जनगणना झाल्याच्या नंतर ओबीसी समाजाला आकडेवारी कळलं, आणि ओबीसी समाजाला आपली आकडेवारी जर कळाली की या मतदारसंघामध्ये माळी इतका आहे, धनगर इतका आहे, वंजारी इतका आहे, बंजारा इतका आहे, चारच जाती एक झाल्या तर आपण जर 1 लाखाच्या लीडनं निवडून येतोय. आणि जर मायक्रो ओबीसी आल्याच्या नंतर तर आपलं 80% मतदान, 70% मतदान, 60% मतदान आपलं हे कळाल्याच्या नंतर ओबीसी समाज नक्कीच त्यांच्या माणसाला निवडून देण्याचं काम करेन, आणि याचा फटका प्रस्थापित मराठा समाजाला बसेल. म्हणून मराठा समाजातले प्रस्थापित नेते याला विरोध करण्याचं काम करतात. गावगाड्यात गरीब मराठ्यांचा आणि ओबीसीचा कुठलाही वाद नाही, परंतु गरीब हे प्रस्थापित मराठ्यांनी हे चाललेला खेळ आहे, आणि तो खेळ आता लवकरच खल्लास झालेला तुम्हाला पाहायला मिळेल.